मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी भागातील गावांचा आमदार प्रणितीताई शिंदे यांनी केला गावभेट दौरा। टँकर व चारा छावणी सुरू करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी। मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांचा आमदार प्रणितीताई शिंदे यांनी गावभेट दौरा केला असून या दौऱ्यात येथील टँकर व जनावरांकरिता चारा छावणीबाबत पाटकळ, मेटकरवाडी, खडकी, नंदेश्वर, भोसे, महमदाबाद, हुन्नूर, लोणार, पडोळकरवाडी, रेवेवाडी, मानेवाडी, हुन्नूर, मारोळी, चिक्कळगी, शिरनांदगी, रड्डे, सिद्धनकेरी, जालिहाळ, हजापूर आदी गावातील समस्या जाणून घेतल्या आणि या टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर व जनावरांसाठी चारा छावणी चालू करण्याची मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली। यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, ॲडव्होकेट नंदकुमार पवार, अभिजित पाटील, मनोज एलगुलवार, विनोद भोसले, रविकिरण कोळेकर, पांडुरंग जावळे, सुरेश कोळेकर, मनोज माळी, संदीप पवार, मारुती वाकडे, पांडुरंग माळी, नाथा ऐवळे, तिरुपती परकी पंडला आदींची उपस्थिती होती। दुष्काळाचा प्रश्न, छावणीचा प्रश्न आहे, तो इथे कोणी मांडत नव्हतं व्यवस्थितरित्या। आणि दादा असं झालं की पूर्ण सोलापूर जिल्ह्यात सगळे सत्ताधारी आमदार आहेत, फक्त मीच एक विरोधी पक्षाची आमदार आहे। सत्ताधारी आमदार असल्यामुळे ते मागणी मांडायला घाबरतात, कारण का त्यांच्यावर हुकुमशाही आहे। पण मी काय घाबरत नाही, मला काही ईडीबीडीची भीती नाही ना, माझ्याकडे कारखाने ना सोसायटी आहे, आणि म्हणून मी बिनधास्तपणे मांडते। ज्या दिवशी माझ्या हातात तो अर्ज आला त्या दिवशी मी ठरवलं की आपल्याला मंगळवेढ्याचा 24 गावांचा पाण्याचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, तो मांडायचा। नाहीतर माझा स्वभाव काय की हा मतदारसंघ ज्याचा आहे त्याच्यात मी कशाला दखल देऊ, त्यांनी त्यांचं काम सांभाळ, मी माझा मतदारसंघ सांभाळेन। गेले 3 टर्म मला माझ्या लोकांनी निवडून दिलं, तर तिथे मी प्रश्न मांडते, कारण का माझ्याकडे कामाशिवाय दुसरा काय नाही आहे। कामाच्या आधारावरच मी आजपर्यंत इलेक्शन माझ्या मतदारसंघात लढवलं आणि माझ्या लोकांनी तिथे खंबीरपणे साथ दिली। आणि माझा स्वभाव असेल लोकांना खरं त्रास करायचे तो बघूया। आतापर्यंत मी इथे आली नव्हती, कारण का मी माझा मतदारसंघ सांभाळत होते आणि मला असं वाटलेलं की तुमचे आमदार करतील काहीतरी आज न उद्या, पण अकार्यक्षम ठरले। पूर्ण सोलापूर लोकसभा किंवा जिल्ह्यात मी एकमेव विरोधी पक्षाची आमदार आहे, बाकी सगळे भाजपचे किंवा तिकडे ईडीची भीती जाऊन गेलेले। मग ते तर प्रश्न उचलणार नाही, कारण का ते त्यांच्याच लोकांच्या विरोधात कसे बोलतील, म्हणून एकमेव मीच राहिली जी प्रश्न विधानसभेत उठवू शकते आणि जे सरकारच्या विरोधात बोलू शकते। आणि म्हणून मी ठरवलं की मतदारसंघ कोणाचाही असू दे, जर लोक त्रस्त आहेत, जर लोकांना त्रास होतोय, जर माझ्या मानेवाडीत लोकांना पाणी नसेल मिळत, जनावरांना छावणी आणि चारा नसेल मिळत, तर मग मी बोलणार। आणि फक्त मानेवाडीचा विषय नाही, महाराष्ट्रात कुठेही जर असा त्रास होत असेल तर मी बोलते विधानसभेत। आणि त्यांच्या नाकावर टिचून मी एकमेव जी आम्ही 3-4 महिलाच आहोत ऍक्च्युली विधानसभेत जे बीजेपीच्या विरोधात बोलतो, कारण का मला ईडीबीडीची भीती नाही आहे, माझ्याकडे काय कारखाना नाही, सोसायटी नाही, काय नाही, म्हणून ते मला काय करू शकत नाही। म्हणून मी बेधडक त्यांच्या विरोधात बोलतो, माझा आवाज पण दाबायचा ते प्रयत्न करू शकत नाही, आणि म्हणून मी तुमचा आवाज ऐकायला आज या ठिकाणी आली। 24 गावाचा जो ज्वलंत सिंचनाचा जो प्रश्न आहे तो माझ्यापर्यंत आणला होता। आता गंमत अशी की पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षाची आमदार मी एकटीच आहे, बाकी सगळे सत्ताधारी आहेत आणि सत्ताधारी बोलत नाही, कारण का ते बोलले की लगेच त्यांना सांगतात गप्पा बसा, सरकारच्या विरोधात बोलू नका। पण मला कसली भीती, माझ्याकडे कारखाने वगैरे काय नाहीये, मला ईडी येत नाही माझ्या मागे, मला कसली भीती, मी बोलणार म्हणजे बोलणार शासनाच्या विरोधात। आणि इकडे जर लोक तहानलेली असतील, मग महाराष्ट्रातला कोणताही जिल्हा असू दे तर मी बोलणारच। आणि एकदा मला विषय दिला दादा की माझा जिल्हा असतो, माझी चिकाटी आहे की एकदा मला विषय दिला की तुमच्यापेक्षा जास्त मी लढून तो विषय मार्गी लावेन, हा माझा स्वभाव आहे। आता त्याचा फायदा कसा करून घ्यायचा आहे तुमच्याकडे, आणि म्हणून मी मंगळवेढ्याचा 24 गावाचा जो पाण्याचा प्रश्न आहे, आता मी हात घातला, आता मी मागे वळून बघू शकणार नाही। आता मी तो विषय
महाराज